नोकरी करणारे लाखो लोकांना हेच माहिती नसतं की त्यांच्या नावावर काही लाखांपर्यंत इन्शुरन्स कव्हर आधीच चालू असू शकतो. हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा, कारण अनेक फॅमिलीजला क्लेम मिळू शकतो पण माहिती नसल्यामुळे पैसा अडकतो. तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये पीएफ कट होतो का? मग ईपीएफ सोबत एक हिडन बेनिफिट असतो, एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक स्कीम EDLI. ही स्कीम ईपीएफओ कडून चालते. प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉईज जे ईपीएफ मेंबर आहेत त्यांना हा कव्हर लागू होऊ शकतो. यात एम्प्लॉईजला वेगळा प्रीमियम भरायचा नसतो, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन मधूनच कव्हर दिला जातो. जर एम्प्लॉईचा सर्व्हिस दरम्यान मृत्यू झाला तर नॉमिनी किंवा लिगल हायरला लमसम अमाऊंट मिळू शकते. अमाऊंट किती मिळते? EDLI सर्व एम्प्लॉईजना लागू होते ज्यांचा बेसिक सॅलरी 15,000 प्रति महिन्यापर्यंत आहे. जर बेसिक सॅलरी 15,000 पेक्षा जास्त असेल तर मॅक्सिमम बेनिफिट मर्यादित राहतो. मिनिमम 2.5 लाखांपर्यंत बेनिफिट असू शकतो आणि मॅक्सिमम 7 लाखांपर्यंत जाऊ शकतो कंडिशन्सनुसार. सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो? नॉमिनी अपडेट नसणे, फॅमिलीला स्कीम माहिती नसणे, जॉब डॉक्युमेंट्स हरवणे, पीएफ अकाउंट इनॅक्टिव्ह समजून दुर्लक्ष करणे. तर आजच 3 गोष्टी चेक करा. यूएएन ऍक्टिव्ह आहे का, ई नॉमिनेशन भरलेलं आहे का आणि फॅमिलीला सांगितलं आहे का की पीएफ सोबतच इन्शुरन्स पण आहे. हे माहिती नसल्यामुळे लोक टर्म इन्शुरन्स घेतात पण एक्झिस्टिंग कव्हर इग्नोर करतात. कमेंट करा पीएफ. मी क्लेम प्रोसेस, फॉर्म 5IF, नॉमिनी सेटअप आणि चेक करण्याची फुल चेकलिस्ट देईन. आणि अशाच कंटेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.